body they back at me, she will open and make I see one. Yeah, my love one city. If you make a bad man sing, oh अकोल्यात किसान सभेचा यलगार, तहसील कार्यालयासमोर कांदे ओतून जोरदार आंदोलन. अहिल्यानगर कांद्याला किमान 3,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान द्यावे व हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू करावा या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कांदे ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यामध्ये किसान सभेचे सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाड, राजाराम गंभीरे, तुळशीराम कातोरे, ज्ञानेश्वर काकड, संगीता साळवे, हेमलता शेळके, दत्ता गोंदके, बाळासाहेब भोर, अजित चौधरी, दत्ता कोंडार, योगेश भरितकर, बाळासाहेब मध्ये आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनापूर्वी अकोले शहरातून जोरदार मिरवणूक काढण्यात आली. घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. कांद्याच्या प्रश्नावर दीर्घकालीन धोरण आखून साठवणूक क्षमता वाढवावी, निर्यात बंदीऐवजी निर्यात प्रोत्साहनाचे धोरण स्वीकारावे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण द्यावे अशा मागण्याही आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. टीम जनविश्वास न्यूज, अहिल्यानगर. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपयाचा हमीभाव हा सरकारच्या वतीनं दिला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांनी तोट्यात कांदे विकले त्यांना 1,500 रुपयाचं अनुदान संबंध महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. या प्रमुख मागण्यांसाठी आज अकोले तहसील कार्यालयावर किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध करत कांदे ओतून आंदोलन करण्यात आलेलं आहे. संबंध महाराष्ट्रभर अशा प्रकारची आंदोलनं किसान सभेच्या वतीनं होत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारची मागणी किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत.